नमस्कार, मी संध्याराम नगरकर, बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून पुण्यामध्ये नागरी प्रकल्पामध्ये काम करत आहे। आरंभ उपक्रमाची सुरुवात जी आहे ती 19-20 मध्ये झालेली आहे। तर स्टिम्युलेशन किंवा उद्दीपन देणाऱ्या कृती ज्या आहेत त्या लोकांना माहिती नाही आहेत आणि यासाठी आरंभची सुरुवात केली। आरंभ हा उपक्रम जो आहे हा पालकांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याची सुरुवात जी आहे ती ICDS मधनं झाली। त्यानंतर मी 2021-22ला पुण्याच्या जिल्हा नागरी प्रकल्पामध्ये आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामधनं वारी जाते, म्हणजे आळंदी पण आमच्याकडे येतं, बारामती पण येतं, इंदापूर पण येतं। हा जो सगळा पट्टा आहे या सगळ्या पट्ट्यांमधनं वारकरी जातात आणि म्हणून दरवर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी आरंभचा कार्यक्रम घेतो। आमच्या सगळ्या मुख्य सेविका विशेषतः शेख मॅडम म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम सुरुवात केली आणि गेले 3 वर्ष आम्ही हा कार्यक्रम वारकऱ्यांसाठी घेत आहोत। आळंदी हा माझा भाग आहे आणि आळंदीमध्ये प्रत्येक वेळास वारकरी सुद्धा येतात आणि वारकरी आल्यानंतर मी एकदा व्हिजिटला गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण जर फक्त सर्वेतल्या लोकांना जर आपण हे माहिती सांगितली की माझ्या सर्वेपर्यंतच माहिती जाईल, पण जर मी आजी आजोबांना, बाबांना, ताईंना जर ही माहिती दिली तर माझ्या पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यात ही माहिती जाईल। आणि मग त्यांना मी आमच्याकडे जे कार्ड्स होते किंवा आमच्याकडे जे कॅलेंडर्स होते त्याच्याप्रमाणे मी त्यांना दाखवलं। मग त्यांनी सांगितलं की जर तुम्ही बाळाला अनुभव दिला की त्याचं मेंदूचं जाळं दाट होतं आणि जर त्याला घाबरवलं की ते मेंदूचं जाळं तुटतं, जसं वायरिंग असते ती तुटते। मग त्यांनी त्यांच्याबरोबर मी एक मेंदूचं जाळ्याचा खेळ घेतला, दोरीचे गोळे घेतले आणि मग त्यांना तो दोरीचा गोळा सगळ्यांना बाजूने उभं केलं आणि ते गोळे फेकायला लागले एकमेकांकडे। मग इतक्या आनंदाने ते खेळत होते, एकमेकांकडे ते जाळ फेकत होते। मग ते दाट झाल्यानंतर मी त्यांना विचारलं ते जाळं आहे पण ते घट्ट आहे का विरळ आहे, तर ते म्हटले छान आणि मस्त घट्ट झालं की हो मॅडम। मग मी ते जाळं ते परत गुंडाळायला लावलं आणि दुसऱ्या वेळेस परत तो गोळा दिला आणि फेकायला आलो। आणि मग मी त्यांना बोलले, अरे तुम्हाला नीट टाकता येत नाही का, तुम्ही एवढे मोठे आहात, तुम्हाला नीट झेलता येत नाही का, नीट उभं राहता येत नाही का, असं म्हटल्यानंतर मग काही लोकांना एकदम असं म्हणजे संकोचली आल्यासारखं झालं आणि मग ते जाळं असं दाट झालं नाही, ते विरळ झालं। आणि मग ते झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमच्या लक्षात आलं का बाबा की मी हे का बोलले तुम्हाला, जर बाळाला आपण बोललं तर त्याच्यात पण डोक्यात तशी वायरिंग असते, त्याला आपण जोरात ओरडलं, रागवलं तर त्याच्या मेंदूचं जाळं तुटतं। आणि जर त्याला बिनधास्तपणे जसं वागतो तसं वागून दिलं, त्याला माहिती दिली, त्याला समजून सांगितलं तर जाळं दाट होतं। वारकऱ्यांचा तर सहभाग आम्हाला या पालखीमध्ये मिळालाच, पण एक नवीन आश्चर्य आमच्या समोर असे आले की पालखीमध्ये जे बंदोबस्तासाठी पोलीस असतात आपले, तर त्या लोकांचा पण एक मोठा ग्रुप आमच्याकडे आला। म्हणजे जे की सुरुवातीचे क्षण मोलाचे हे जे आपण संदेश म्हणतो, तर आम्ही ती माहिती आमची या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो। मग त्यांना आम्ही प्रत्येक पोस्टरचं महत्त्व सांगितलं, हे आम्ही सर्व आरंभाच्या माध्यमातून त्या पोलीस लोकांना आम्ही सांगितलं। तर त्यांनी आमच्याकडे अनुभव शेअर केले की हो मॅडम, ही तुम्ही सांगितलेली माहिती आजपर्यंतच्या आम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळालेली नाही आणि हे जडणघडणीचं वर्ष आहे आणि हे महत्त्व म्हणजे हे वर्ष किती बालकाच्या उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तोच काळ कसा दुर्लक्षित आपल्या सगळ्यांकडून होतो याची जाणीव त्या पोलिसांना झाली। अशा प्रकारे आरंभमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पालकांपर्यंत पोहोचलेली आहे ती म्हणजे सुरुवातीचे क्षण मुलाचं।